नमस्कार सर्वांना। मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे। आपण या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार करत असतो माता लक्ष्मीचे। तर माता लक्ष्मीला आपल्याला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल किंवा अखंड लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा जर असं वाटत असेल तर लक्ष्मीबरोबर आपल्याला श्रीहरी विष्णू म्हणजेच नारायण यांची सुद्धा सेवा करणं तितकंच गरजेचं असतं। तर जिथे नारायणाची सेवा होते तिथे माता लक्ष्मी बरोबर त्या घरामध्ये असतेच, अखंड ती वास करत असते। तर आपल्याला नारायणाची कोणती सेवा करायची आहे तर आपल्याला नारायणाची अतिशय साधी आणि सोपी आणि जी आपण दर महिन्याला पौर्णिमेला करतो तीच सेवा आपल्याला करायची आहे। तर ती सेवा कशी करायची, किती सत्यनारायण किंवा कशी आपल्याला करायची आहे ती सेवा तर मी तुम्हाला ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय पवित्र महिना मानला जातो। या महिन्यामध्ये आपण मांसाहार करत नाही, भरपूर जास्त आपण लक्ष्मीची सेवा करत असतो आणि तिला प्रसन्न करून घेत असतो। तर त्याचबरोबर आपल्याला नारायणाची सुद्धा सेवा करायची आहे, नारायणाची सुद्धा आपल्याला उपासना करायची आहे। तर नारायणाची आपल्याला कोणती सेवा करायची तर ती जी आपण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला करतो म्हणजे सत्यनारायण, तर ते आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं आहे। तुम्ही या महिन्यामध्ये कितीही सत्यनारायण तुम्हाला आवडेल तेवढे सत्यनारायण किंवा तुमच्याकडून होईल तेवढे सत्यनारायण तुम्ही करू शकता। 5 करा, 7 करा, 9 करा, 11, 21, 108 सुद्धा तुम्ही करू शकता। तर तुम्ही म्हणाल आता 108 कसं काय करायचे, तर बरोबर आहे, त्याला 2 महिन्यापेक्षा जास्त दिवस 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस जातील, पण तुम्ही ही सेवा करू शकता। जर तुम्हाला काही अडचणी नसेल किंवा काहीच तुमच्याकडे जर प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही 108 सुद्धा सत्यनारायण करू शकता। पण आपल्याला यथाशक्तीनुसार आपण करायचं आहे। 5 केले तरी सुद्धा चालता। फक्त कोणतीही सेवा आपल्याला मनापासून करायची असते, फक्तच करायची म्हणून करायचं असं नाही। रोज करायची म्हणून कंटाळा आला, आज पोथी नाही वाचली, आज आरती नाही करणार, असं न करता आपल्याला रोजच्या रोज नित्यनेमाने आपल्याला कथा वाचायची आहे, आरती करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला रोज थोडा का होईना प्रसाद करायचा आहे। रोज थोडासाच करायचा, कारण की रोजच असतं कोणी खात नाही आणि हा प्रसाद आपल्याला बाहेर द्यायचा नसतो, आपल्याला आपल्या घरातच खायचा असतो। त्यामुळे रोज थोडासा प्रसाद करणं सुद्धा गरजेचं आहे। तर ह्या सेवेमध्ये जर पिरियड्स आले तर दुसरं कोणी करावी ही सेवा, म्हणजे आपल्या घरातल्या इतर मंडळींनी केली तरी सुद्धा चालेल, किंवा सूतक आलं तर अर्थातच तुम्ही ही सेवा करू शकणार नाही। मग जी विषम संख्या असते तर ती एक धरून तुम्ही ते सत्यनारायण म्हणजे पूर्ण करू शकतात। तर अशा प्रकारे आपल्याला हे सत्यनारायण करायचं आहे। सत्यनारायणाची पूजा कशी करायची ही सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरीही मी तुम्हाला सांगते, जर कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांच्यासाठी सांगते, जे जुने आपले मेंबर आहेत त्यांना सांगायची गरज नाही। तर जे कोणी नवीन असेल तर त्यांनी काय करायचं, एक पाट घ्यायचा, पाटाखाली एक स्वस्तिक काढायचा, त्याच्यावर पाट ठेवायचा किंवा चौरंग ठेवा, त्यावर एक वस्त्र ठेवा, पांढऱ्या कलरचं ठेवा, पिवळ्या कलरचं ठेवलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आपल्याला सत्यनारायणाचा फोटो गरजेचा आहे तर तो ठेवायचा। त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला सत्यनारायणाच्या फोटो पुढे आपल्याला एक कलश ठेवायचा। तर खाली मग कलशासाठी आपल्याला खाली तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवायची, त्याच्यावर तांब्याचा किंवा स्टीलचा कलश ठेवायचा, त्याच्यामध्ये अक्षता टाकायची, हळदी कुंकू, एखादं फूल टाकायचं, 1 रुपयाचं नाणं टाकायचं, त्याला 5 विड्याचे पानं लावा किंवा 5 आंब्याचे पानं लावले तरी सुद्धा चालेल। त्याच्यावर एक डिश ठेवा, त्याच्यामध्येही तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर रंगनाथ ठेवा। रंगनाथ म्हणजे आपला बाळकृष्ण आपल्या देवघरामध्ये असतो तो आपल्याला ठेवायचा आहे। त्यांना आपल्याला हळद लावून घ्यायची किंवा जर तुमच्याकडे चंदन असेल तर ते लावून घ्यायचं। त्यानंतर त्यांना एक तुळशीचं पान व्हायचं। त्यानंतर आपल्याला त्या कलशासमोर आपल्या 2 जोड पान घ्यायचे, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची म्हणजे गणपतीची। त्यानंतर त्याच्या बाजूला परत 2 जोडपान घ्यायचे, त्याच्यावर आपल्याला कुलदेवतेची सुपारी ठेवायची आणि परत त्याच्या बाजूला परत 2 जोडपान घ्यायचे आणि त्याच्यावर वरुण देवतेची स्थापना करायची। म्हणजे आपल्याला असे 3 सुपाऱ्या लागणार आहे। पहिली सुपारी आपले गणपती बाप्पाची, त्यानंतर आपली कुलदेवतेची आणि तिसरी म्हणजे वरुण देवतेची। अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी ही करायची आहे।
त्यानंतर त्याचबरोबर पूजा मांडणी कशी करायची सत्यनारायणाची जर तुमच्या लक्षात आलेलं नसेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचा डिटेल व्हिडिओ आहे, तर तुम्ही तो जाऊन नक्की चेक करा. त्यानंतर आपल्याला पुस्तक असतं सत्यनारायण कथेचं, तर ते आपल्याला त्याची कथा वाचायची, आरती करायची. त्याच्यामध्ये आरतीही आहे, ती आरती करायची आणि आपल्याला शिऱ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे खूप साधी आणि सोपी आहे. तुम्ही धूपदीप लावायचं रोज. तर तुम्ही म्हणाल ही पूजा रोज उचलायची का? तर रोज उचलायची नाही, तर तुम्ही ज्या दिवशी मांडणार आहात आणि तुम्हाला जितके दिवस करायचे असेल, आता सपोज तुम्हाला जर 5 दिवस जर पूजा ही करायची असेल, तर पहिल्या दिवशी मांडल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं, जर तिथले पानं सुकले असेल, फुलं जर सुकले असेल तर ते काढून घ्यायचे आणि दुसरे पानं फुलं तुम्ही ठेवायचे. त्यानंतर धूपदीप लावायचं. परत दुसऱ्या दिवशी थोडासा प्रसाद करायचा, परत दुसऱ्या दिवशी कथा वाचायची, आरती करायची आणि तो प्रसाद दाखवायचा, नैवेद्य आपल्याला दाखवायचा आणि तो सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा. तर अशा प्रकारे आपल्याला तुम्ही 5 करा, 7 करा, 9 करा, तुमची इच्छा असेल तेवढे तुम्ही ते सत्यनारायण करू शकता. आणि त्यानंतर आता तुम्ही जर 5 दिवसाचे केलेले आहे तर 5व्या दिवशीसुद्धा आपल्याला त्याच प्रकारे करायचं आणि 6व्या दिवशी आपल्याला ही पूजा उचलायची आहे. तर उचलायच्या वेळेस आपल्याला उत्तर पूजा कशी करायची, तर जे पानं फुलं असेल ते आपल्याला निर्माल्यामध्ये त्यानंतर ज्या सुपाऱ्या ठेवल्या होत्या त्या आपल्याला परत तशाच ठेवायच्या. जेव्हा केव्हा तुम्ही सत्यनारायण कराल तेव्हा त्याच सुपाऱ्या आपल्याला परत वापरायच्या. त्यानंतर जे कलशातलं पाणी असतं ते आपल्याला कुठल्याही झाडाला टाकायचं, फक्त तुळशीला टाकायचं नाही. त्यानंतर जे 1 रुपयाचं त्याच्यामध्ये नाणं टाकलेलं आहे ते तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा जिथे तुम्ही सुपाऱ्या ठेवणार असेल तिथे ठेवून द्या. आणि परत जेव्हा तुम्ही सत्यनारायण कराल तेव्हा तोच पैसा वापरला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचा. त्यानंतर बालकृष्ण पण आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायचा आणि जे धान्य होतं ते तुम्ही घरामध्ये वापरू शकता. आणि जर तुम्हाला नसेल वापरायचं किंवा तिथे खूप हळदी कुंकू वाहून जर जास्त तिथे त्या धान्यामध्ये जर हळदी कुंकू पडलेलं असेल तर ते तुम्ही पक्ष्यांना टाकलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे उत्तर पूजा करायची आहे. फार काही अवघड नाही, खूप सोपं आहे सत्यनारायण. जर तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला करत नसाल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. खूप सुंदर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील. तुमची आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा व्हायला लागेल. तुमच्या जर काही चणचण तुमच्या घरामध्ये पैशांची भासत असेल तर ती सुद्धा हळूहळू सुटायला लागेल. तुम्हाला नवीन नवीन मार्ग मिळायला लागतील. असं हे खूप साधं आणि सोपं सत्यनारायणाची पूजा तुम्ही ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता. 7 केलं तरीसुद्धा चालेल, 108 केलं तरीसुद्धा चालेल. पण जर एवढं शक्य होत नसेल, तुम्ही जर ड्युटीला जात असाल, जॉबला जात असाल किंवा तुमचं लहान मूल असेल तर तुम्ही 5 दिवसाचं जरी केलं ना तरीसुद्धा चालेल. खूप सुंदर आहे. तुम्ही म्हणाल सारखं सारखं काही तेच सांगते, पण माझी इच्छा आहे की सर्वांनी हे नक्की करावं, माझ्या तरी फॅमिलीने सगळ्यांनी करावं आणि तुम्ही इतरांनासुद्धा सांगा. नक्कीच सगळ्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल आणि सगळ्यांनाच छान अनुभव येतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.